श्रोते हो नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत पुण्यातील कुमठेकर रोडवरील साड्यांची महाराणी स्वामिनीचे मालक रियाजभाई उर्फ अब्बूजी. स्वामिनीच्या दैदिप्यमान इतिहासातील खरे करते करविते अब्बूजी. या यशामागच्या इतिहासाबद्दल आपण त्यांना आज विचारणार आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार. अब्बूजी, तुम्ही मूळचे बनारसचे, मग तिथून पुण्यात कसे आलात? आम्ही बनारसचे प्रॉपर बनारसचे नाही आहे. मौनाथ भंजन आता जे आझमगडमध्ये आहे, आता तो जिल्ह्यात आला. तिथे आमचा विणकामाचं काम होतं आमच्या पूर्वजांचा. माझे पूर्वजन जे आहे हाजी इसामुद्दीन, ते मुंबईकडे निघाले. त्यांच्याबरोबर 4-5 आणखी लोक होते. ते सर्व बॉम्बेला येत होते. तेच बोगीमध्ये जे काही लोक होते असे का मुंबईपेक्षा पुण्याला चांगलं आपल्याला व्यवसाय करता येईल, का की बॉम्बेला खूप गर्दी वगैरे असते आणि पुणा शांत आहे, तिथे जाऊया. आणि ते 1857 एकटे पुण्याला आले ते. आणि हा ठरवलं की इथे आपण काहीतरी काम करूया, कसंही आपण इथे जीवन जगूया. बर, पण मग पुण्यात येऊन साडी व्यवसाय चालू करायचा हे पक्क ठरलेलं होतं का इथे आल्यानंतर ठरलं? नाही, इथे जाऊन आपल्या बरोबर काय होतो काय नाही ते एक चिंता होती त्यांना. तरी ते खूप विचार करत होते. तर त्यांना ढूंढता कसबा पेठमध्ये एक वाडा होता. 3 रूम होते. ते मग त्याच्यात ते राहायला लागले. तिथून येताना त्यांच्याकडे काही पैसे होते, किती होते तर कल्पना नाही, परंतु ते 2 रुपये भाड्यामध्ये 3 रूम मिळाले त्यांना आणि राहायला लागले. काही डोक्यात नव्हतं पुढं काय करावा काय नाही करावा, काय करावा, आपल्या हातात कोणतं हुनर पण नाही आहे, काय करूया. मग त्यांनी हळूहळू थोडेसे पैसे टाकून एक माग लावलं, हातमाग लावलं. परंतु त्याला जास्त पैसे लागत होते, म्हणून जिथे दोरे रंगवायचे काम होते तिथे त्यांनी नोकरी केली. हां, त्या नोकरी करता करता थोडेसे पैसे जमले. तर मग ते जे हातमाग घेतला होता त्याच्यावर दोरा वगैरे आणून काम करायला लागले, असं ते म्हणतात. आम्हाला त्याची म्हणजे जाणीव नाही आहे. बरोबर बरोबर. अच्छा, आणि मग तिथून सुरुवात झालं हातमाग आणि मग साडी व्यवसायाकडे वाटचाल. हां. श्रोते हो, अशाच इंटरेस्टिंग गप्पा आपण यापुढेही ऐकणार आहोत यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात.